तर मी चाललो आहे त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकला. तर आता सकाळचे वाजलेत 5:30. मी फर्स्ट टाईम एवढं लवकर उठलं आणि मला पण न वाटत मी कसा उठलो, कारण की मी एवढे लवकर म्हणजे माझी झोपाचं टायमिंग असतं सकाळचे 5:30 वाजता आणि 12-1 वाजता मस्त की उठायचा भाषासारखा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्यावर. तुम्ही बघत राहा नक्कीच ब्लॉग आणि तुम्हाला आवडेल पण. चलो तर निघतोय. असती मस्तपैकी शूज काढून ठेवलेत कारण की नंतर त्याच्यावर डॅमेज होतात शूज, असे आडवे होतात म्हणून चप्पल घातलंय. असे आय लव्ह शूज बघा ना. पहिले डिझेल टाकून घेतो म्हणजे रस्त्यात कुठं मला थांबायला नको, डायरेक्ट नॉन स्टॉप पोचणार त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर जाणार नाशिकला माझ्या फ्रेंडच्या घरी. मग तिकडे ती फिरवणार कुठे कुठे काय माहिती नाही, बघू आता जाऊन. पहिला दिसतोय का ना स्मार्ट, दिसा नाही मला ती फुटले तिकडची. जाऊ दे आता यो महाराचा पेट्रोल डिझेल ह्याच्या लक्ष राहायला लागेल. हा हे मारतील तरी पेट्रोल काय समजेल आपल्याला. डिझेल वगैरे टाकून झालेला आहे. आता मस्तपैकी पुढे जातो आणि चांगला हॉटेल बघतो आणि नाश्ता करून घेतो. थोडी भूक लागली कारण की लेट जेवलो होतो, म्हणजे बाहेरच जेवलो होतो आणि लेट पण घरी गेलो. काहीतरी 2 वाजता घरी गेलो आणि परत 5 वाजता उठले. काय माहिती घरी येऊन डायरेक्ट संध्याकाळी झोपायला लागेल. डायरेक्ट 2-3 दिवसांनी उठायला लागेल. नशीब पत्री पुलावर गर्दी नाही तर बाबा लय गर्दी असते इथं. जायला मला 1.5 तास गेला. किती टाइम जाते तर जायला 4 तास दाखवलं तसा मॅप मध्ये. असा खाली रोड असला ना तर मज्जा येते गाडी चालवायला. आता पळू नाही शकत म्हणून गाडी, कारण की एकटाचे गाडी स्लो चालू आहे. तर कुठे पण बाईक घेऊन जाऊ शकतो. फक्त असं रोड पाहिजे, नंतर तरी ट्रॅफिक वाटोला. आता कल्याणमध्ये कल्याण ट्रॅफिकमध्ये लय काटायला येतं. हो मॅकडॉनल्ड्स. खूप टाइम इथं आम्ही थांबतो. आम्ही आलो का मित्र वगैरे म्हणून आता पण पुन्हा एकदा थांबायची बारी आली असती. थांबलोय नाश्ता करायला. खूप टाईम आम्ही या हॉटेलला येतो. आम्ही मित्र वगैरे आलो ना तर खूप टाईम हॉटेलला येतो म्हणून इथंच थांबलो आहे. मॅकडॉनल्ड्स पण आहे तिकडे, पण नको बोललो आज मॅकडॉनल्ड्स. सकाळी वाजल्यात 8:10 झालेले आहेत म्हणून एवढे सकाळी मॅकडॉनल्ड्स नको. चला मेंदू वडावर इडली बघू आता कशी लागते आमच्या मेंदू वडावर इडली. तर थोडा टाइमपास करतोय गाडीमध्ये. कंटाळा आला गाडी चालून आणि एकटाचे बोलला तर त्याने आणखीन जास्त बोर. गाणे ऐकून पण कंटाळा आला. जरा टाइमपास करतो 10-20 मिनिटं आणि मग निघतो. असती दादानी काल फोन लावून ठेवलाय तिकडे का माझा छोटा भाऊ येतोय म्हणून. तर फक्त त्याला जाऊन फोन करायचे, मग ते माणसं घ्यायला येणार मला तिकडे. मग तिकडून डायरेक्ट दर्शन. बघू आता नंतर अजून कुठे प्लॅन होतोय मग नक्कीच तुम्हाला पण सांगणार. एकटा जायची मजाच वेगळी असते. गोव्याला पण मस्त एकटाच गेलो. आला टेन्शन नाही कोणतं काय, मस्त की फिरायचं एकटाच. आता परत एकदा गोव्याला चाललाय तो पण एकटाच. चला आता निघतोय. फोन केला होता तिकडे, दादानी काल नंबर दिला त्याला फोन केला होता. तो बोलला ये बिंदास. आता जातोय. आधी नंतर येताना एक गोटीचा मित्र आहे त्याला भेटून पण जाणार. आता पहिले डायरेक्ट जातोय त्र्यंबकेश्वर. यांचे वरती पासून तांबाखू आले तर मामाचा टाकला होणार. आधी 2-3 वर्ष जास्त जगेल ते आपण नाही.
फायनली पोचलेलो आम्ही. तुमचा एक भाऊ येतो इथे दर्शन करून देणार सोनू काटेकर म्हणून. बघू आता अजून आला नाही, त्याचा छोटा भाऊ येतोय. आम्ही पोचलो आहे आंबेडकर चौकमध्ये. बघू आता किती वाजता येतो, किती टाईम. आपले भाऊ आलेत आपल्याला दर्शन करण्यासाठी. हे आपलेच भाऊ आहेत आणि मैत्रीण पण अजून येते, ती बागच्या गेटला आहे. बघू आता जाऊन पहिलं दर्शन करतो आणि नंतर जातो नाशिकला. फायनली मीटअप झालेला आहे. काय बोलते, फुल थकलेली आहे. किती तास ट्रॅव्हल केलाय? किती तास? 5 तास. अरे झोपता घरी. त्याला लागलं गावातले पंडित आताच दर्शन झालेलं आहे 15 मिनिटांमध्ये. भाऊही आपलं दर्शन करून दिलेलं आहे एकदम मस्त. आता घरी जायची तयारी चालू आहे. सॉरी घरी नाही, यांच्या घरी जायची तयारी चालू आहे. चला आता फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता चाललो, पहिला यांच्या घरी जातो, गणपतीच्या पाया पडून येतो आणि नंतर बघू कुठे घेऊन चालले. तिकडे प्लॅन तर काय झालेला नाही आमचा. बघू आता ही घेऊन जाणार तिकडे. हिने अंगले रातचे 10 वाजता, पण एवढा लेट नाही, 7 वाजता तरी झालं. मग तुमच्या घरी जाईल ना? आमच्या घरचे नाही, नाशिकचे गणपती. ओके. मॅडमच्या घरी आलेले आहेत. पहिले जाऊन फ्रेश होतो आणि नंतर चाय पितो, नंतर गणपतीच्या पाया पडतो. सॉरी, पहिले पाया पडतो नंतर चाय पितो. आणि चाय बनवलेलं ना त्याच्यात नाही साखर. अरे भाई, तुमच्याकडे साखर पाहिजेच नाशिकवाल्यांकडे. टाकली होती साखर, तुला नाही. हिने आणलं का गाड्या चालवायला? अरे इकडे फॉर्च्युनरला मस्त चिकला न्यायची 4x4 आज जाऊ त्या. बघू आता, हिला तर काय गाडी चालवता नाही. बघू आता कसं काय, कुठल्या गाड्यांचं भाई, गाड्या तरी कुठे त्या गाड्या. आमचा बाबू तर हात चालवी या इकना, या गाड्या चालवायला नेहमी. डॉक्टर झाले असते घरच्या जरा काय ते प्राऊड फील केले असते. आणले हेल्मेट घालायला. काढून घ्यायचे राईड बाईकवर राईड मारायला लागेल जरा रफ्तार भरे. कधीच हेल्मेट नाही घातला अजून पण मुंबईमध्ये इंजन चालू केले. इंजन आमच्या घरी इंजन आहे एवढा. अरे काय बाबा, पैशाचा वाचोरा करतात. पावरफुल आहे भाई, बिल्डिंग गाड्याला ढकलतंय. ही तुझी गेली या साईडला, ही अजून तिथंचे. ही बहुतेक पोचणार ना, ही अजून इथंचे.
ही पोचल का आज? तिसरी चौथी फेरी ए तुझ्या बायला हिना पोचणार आज घरी. हे बघा कायच ना कामाची, कायच ना कामाची. निश्चित ठोकते कुठं ना कुठं. हिला लायसन ना भेटू शकत. हे बघा हे ठोकेल म्हणून इकडे थांबले. कायच ना कामाची, हिला लायसन ना भेटू शकत. ए बाबा तू हो ना तुझ्या टोरीत टांगऱ्या ठोकली. हे घे हा त्या साईडचा रेस कर. स्टेरिंग फिरव. आला बस बस ठेव. मोरशील त्यांच्या गाड्या. राईड वगैरे झाल्यात. आता पुढचा प्लॅन काहीतरी आहे ते मला माहिती नाही. पुढचा प्लॅन काय आहे तो नंतर सांगू. चला नंतर सांग. भारी हा मग मज्जा आली. आपले काय गाडी जरी पल नव्हती म्हणून आता भिंगरी सारखी फिरवली असती. हिला फिरवतं तशी. चला आता आलो आम्ही डॅम्पवर. पवाला पवाला आल्या पवाला. अरे परली विरी तर कोण वाचे त्याच्या इकडे महाराज कुठे धावतं इकडे इकडे. हे फोटो आला मस्त आहे. अरे मासं गुतवायला यायला लागेल इकडे. कालूला आणून ना पाण्याला. एक आपला मित्र आहे नाशिकचा. तो आला आपल्याला भेटण्यासाठी आणि काहीतरी तो देतोय. बघू काय देणार आहे. जाऊन पहिले त्याला भेटतो आणि तो काहीतरी बोलला घेऊन येतो. तर बघू काय द्यायला आले. आपल्याला व्ह्यू भेटणार आहे की पुढे असं वाटतं मला. भाई आपल्याला घ्यायला आले डायरेक्ट. बघू त्याच्या फार्म हाऊसवर जायचे. टॅमॅटो नक्की टॅमॅटो सांगते काय माहिती. कालू ये भाई टॅमॅटोला कधी आहे चालू यांच्या अडी कुठे तरी काहीतरी कसं तरी बाग आहे इथं पुढं. आणि तो वाटतं काय बोलते ना ते लाल तेच ना डालिम. हा डालिमांचं बाई कधी बघलं पण नाही एवढं. आपल्या भावाचं शेत. हॅलो हा भाऊ नमस्ते. काय चाललं भाऊ? हॉटेलला होते का? बरं एक मिनिट. आपल्याच भाऊचा पेरूचा डॅम्प आहे. त्यांचे मोठे बंधू घरी घरी खायला पेरू देतात. बाई पण एवढा मोठा डॅम्प आहे का मजबूत सगळं त्याचीच एरिया आहे. आता चाललो नाश्ता करायला. नंतर तिच्या मैत्रिणीच्या घरी. भाऊ पेरू खूप दिवस आले नाश्ता करायला. आणि नंतर जायचं तिच्या मैत्रिणीच्या घरी. आणि मग नंतर जाणार. ते आहेत आमचे दोघे तिकडचे मित्र म्हणजे दादाचे मित्र आहेत. माझे पण मित्रच झाले. त्यांच्याकडनं काही सामान घ्यायचे. भेटलं तर घेणार नाही तर डायरेक्ट त्यांना भेटून घरी पावभाजीवर चाय. फायनली हिच्या मैत्रिणीच्या घरी जायचंय. मग तिकडनं निघतो डायरेक्ट घरी. चाललो आता हिच्या मैत्रिणीच्या घरी. मग तिकडनं डायरेक्ट घरी परत येतोय. नाही सॉरी ती येणार आहे मी नाही. आता नाही तूच ये परत. नाही हे सगळं खोटं आहे. तिची मैत्रीण बोलली ब्लॉग मध्ये नको घेऊ पण ते आता आपल्याला हायवे पर्यंत सोडायला येतोय गाडी घेऊन. फायनली घरी जायला निघालोय. ती सोडायला आली ती मला एक्सप्रेसवर. तर मी आता चाललो. अजून 2-3 जण घोटीमध्ये भेटायची बाकी आहेत. त्यांना भेटून डायरेक्ट घरी. 11-12 वाजणार घरी जायला. खूप कंटाळा आले. पाय ते एवढं दुखताना बेसाप. चला निघतो असती आता. आपले मित्र आलेत आपल्याला भेटायला. म्हणजेच आपले घरचे संबंध आहेत त्यांच्याशी चांगले एकदम. त्यांना आता भेटतो. ते टोल नाक्यावर आहेत ना. भावांचा एवढा दरार आहे की टोल फ्री आहे आपल्यासाठी. फक्त त्यांचं एक नाव सांगायचं डायरेक्ट टोल फ्री. आपल्या भाऊचा फुल दरार आहे. टोलवर आपल्याला गाडी फ्री सोडलेली आहे. आपले एकदम घरचे संबंध आहेत भावांशी. हाय भाऊ. कसारा घाट उतरतोय. कसारा घाट फुल टर्न आहेत वाकडे तिकडे वाढे. 1 हँड गाडी चालवतोय आणि 1 हँड मोबाईल पकडलाय खास तुमच्यासाठी. गाडीला लावलंय
रेडबुल आणि याची बॉटल घेतली, जरा चेहरा धुतो, जरा झोप यायसारखा वाटतोय मला. शहापूरला पण आपला एक मित्र थांबलाय शुभम म्हणून, पहिले रेडबुल मारतो, जरा झोप आल्यासारखा वाटत होता, चेहरा धुतला. चला तिथे जाऊन त्याला भेटतो आणि नॉनस्टॉप घरी. आपला मित्र शुभम भाऊ भेटलेला आहे आपल्याला, थंड आणि आईस्क्रीम घेऊन आला होता भाई आपल्याला. त्याचे एक मित्र पाठी आलाय. चला शुभम भाऊ. आता फक्त 60 किलोमीटर बाकी आहे. ना झोप आलेली आहे बाबा. बाबा कसं चालतंय, कधी घरी पोहोचतं ना झोपतं पहिला, नाही झोपाले बेकार. बाबा या कल्याणमध्ये ट्रॉफिक काटालो एवढी ट्रॉफिक, असं वाटतं कधी घरी जातं ना झोपतं एवढी झोप. नाही ट्रॉफिक आहेत रे बाबा, आहेत. रिक्षावालं ना एकदम हेवी कल्याण मधलं, कशी पण चालवलं. फायनली घरी पोहोचलेलो. हॅलो गाईज, हॅलो गाईज. तर फायनली घरी पोहोचलो. खूप बरा वाटतंय घरी पोहोचून. आणि बाबा यो पाय दुखतं, क्लच दाबून कटाला आला. हिला रिप्लेसमेंट करून ऑटो घ्यायला लागेल, नाही तर बाबा पाय तुटल वाटतं यो एक. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि नक्कीच कमेंट करून सांगा हा कसा वाटला. खूप चांगला ब्लॉग आहे.